जरा दमले मी जरा पडते. आणि हो, ही चावी जागेवर ठेवायची. सरस्वती, ही गाडी धुवून ठेवायला सांग. आणि लक्ष्मी, गाडीचं टायर पंक्चर करणे, ब्रेकची केबलच कापणे, अशा चीप गोष्टी प्लीज करू नकोस. ही गाडी एजंटच्या नावाने बुक केली होती, ती परत करायची. उगाच त्यांचं नाव खराब होईल. सगळ्यात महत्वाचं, मगाशी कशा तोंडावर पडल्यात, तसं तोंडावर पडायला होतं म्हणून आगाऊपणा करायचा नसतो. आणि हेही लक्षात ठेवा, काहीही झालं तरी मी लीला 2.0 तुमची सासून. अगं, हे काय वागणं आहे? सरू ठेव प्लीज. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर. आता कोण कॉल करतंय? अननोन नंबर म्हणजे की कंपनीवाले असणार. काय सकाळी सकाळी त्रास देत. कशाला परत कॉल करते? कट केला ना मी. लीला मोहिते बोलताय का? नाही, लीला मोहिते जहागीरदार बोलते. आपण कोण? मॅडम, मी सिल्वर शाईन ऍड एजन्सी कडून बोलतोय. मागे तुम्ही ऍड साठी आमच्याकडे एक ऑडिशन दिली होती. हो, दिली होती, पण त्याचं काय? मॅडम, तुम्ही ऍड साठी सिलेक्ट झाला. काय? हो, तुम्हाला काम करायला आवडेल ना? पण आधी सांगा, प्रोडक्ट काय, कसली ऍड आहे? मॅडम, प्रोडक्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ऍड संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात? बरं, पण मग ते पेमेंटचं कसं काय असेल? मॅडम, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही सांगाल तेवढं पेमेंट आम्ही देऊ. तुम्ही खरं बोलताय ना? बरं, आणि माझा मेन रोलच आहे ना? आणि मी एकटी की अजून पण कोण ऍड मध्ये? अहो मॅडम, तुमच्या अपोजिट तुमचे हिरो असतील ना. हिरो? कोण आहे हिरो? अहो, लीला जागीरदारांच्या अपोजिट आम्ही कोणाला कास्ट करणार अजून? तुमचे रियल लाईफ आणि रिअल लाईफ हिरो एकच आहे, अभिराम जागीरदार. म्हणजे एजे हो म्हणाले साठी? मॅडम, हो, ते तर तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय ना. ते जर तुमच्या बरोबर असतील ना, तर ही ऍड महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध होईल. काय म्हणालात? मला कन्व्हिन्स करायचंय? नाही, आणि म्हणजे काय आहे, ते तुमचा शब्द टाळणार नाही. हे बघा, आपलं शूट 2 दिवस असणार आहे. दिवस, तारीख, वेळ मी तुम्हाला लगेच कळवतो. तेव्हा तुम्ही इजेना जरा कन्व्हिन्स करा ना. बरं, ठेवतो फोन. मिळे धनपुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्यानुवादिले.
ओम गं गणपतये नमः. बोला. आजी, जर मी आणि एजे असे हिरो हिरोईन झालो तर तुम्हाला कसं वाटेल? अगं माझ्यासाठी तुम्ही दोघंही आता काय हिरो हिरोईन पेक्षा कमी आहात का? आजी तसं नाही हो, असे असे टीव्हीवर दिसणारे खरे खुरे हिरो हिरोईन. काय? म्हणजे मला एका ऍडची ऑफर आली आहे. मी काही त्यांना हो म्हटलं नाही हा. तुमची परवानगी असेल तरच हो म्हणेन. मग मी हो म्हणावं अशी तुझी इच्छा आहे का? हो. जा. खरंच? हो. खरंच काय? हो म्हणतीये मी. अगं लीला, नाहीतरी तुला लग्ना अगोदर ह्याच्यातच करिअर करायचं होतं की नाही? मग लग्नानंतर आपण आपली स्वप्न बघणं थांबवायची का? नाही ना. कर मग तुला काही हवं ते. पण आजी, एजे ते मला माहित नाहीये. ते मला विचारू नकोस. मी तुला काही सांगू शकणार नाही. मी तुला काही मदतही करू शकणार नाही. मला तुझ्या पार्टनर बरोबर 5 मिनिटं घालवायचे. तू बघ काय करायचं. ह्या आजी अजून लीलाचं किती ऐकणार आहेत? नाहीतर काय, आपल्या घरात ना सध्या एवढंच सुरू आहे. लीला बोले आणि आजी डोले. खरंच. पण आजी जरी हो म्हणाल्या असल्या तरी एजे अजून हो म्हणाले नाहीये. गेल्या वेळेला आठवतंय ना, जर ऍड सोशल मेसेज देणारी नसली तर एजे कांदे चिरायला लावतात. बापरे बापरे, नको नको नको. तू का घाबरतीयस? कांदे तर तीच चिरेल. मागच्या वेळी तिने मला ब्लॅकमेल केलं होतं ना, त्याची परतफेड करायची वेळ आली आता. वहिनी, नक्की काय तुमच्या डोक्यात? जर तू हे प्रोडक्ट प्रमोट करतेस तर तू स्वतः खात्री करून घे की हे प्रोडक्ट बरोबर आहे का नाही. आता हे काय नवीन नाटक आहे? त्याच्याशी तुझं काय घेणं देणं? घेणं देणं आहे. एजन्सचं नाव हा एक ब्रँड आहे आणि ते काय रिप्रेझेंट करतं हे आधी बघावं लागतं. ते मी बघते. असेल म्हणजे हे हलगर्जीपणे बोलणं झालं. बिझनेसचा एक प्रोफेशनल प्रोटोकॉल असतो. असं कसंही वागून चालत नाही. ज्या एजन्सीला आपल्या बरोबर काम करायचं त्यांना आधी मला येऊन भेटावं लागतं. म्हणून त्यांना आधी घरी बोलवा. ते मला भेटतील, त्यांचं प्रपोजल मांडतील आणि ते जर एजंटसाठी योग्य असेल तरच मी एजंटशी बोलेन. ठीक आहे, बोलवते मी त्यांना. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव दुर्गा, शेवटचा शब्द हा एजंटचाच असेल. एजंटचाच असतो. एजे ऍड्स करत नाहीत हे एव्हाना माहित असायला हवं होतं ना तुम्हाला. एजे स्वतः एक ब्रँड आहेत, त्यामुळे त्यांची इमेज अशा कुठल्याही प्रोडक्टशी असोसिएट झालेली आम्हाला चालणार नाही. हो पण मॅडम, आपलं प्रोडक्ट तर एकदम चांगलं आहे ना.
विश्वरूप, मागच्या वेळी काय झालं होतं यांना आठवण करून देता का प्लीज? तेव्हा नाही नाही, पण मॅडम मी काय म्हणतो, सोशल कॉज असल्याशिवाय एजे काम करत नाही. मॅडम ॲडच्या हिरोईन त्यांचं मानधन चॅरिटीला देणार आहेत, आहे की नाही सोशल कॉज? मीटिंग संपली आहे, तुम्ही येऊ शकता प्लीज. मॅडम त्यांचं बोलणं एकदा पूर्ण ऐकून घेता का? विश्वरूप, एजंटचे सगळे प्रोफेशनल डिसिजन्स घेण्याचा अधिकार एजंटनी कुणाला दिलाय? तुम्हाला मॅडम. हो ना? मग त्यांचा जर अपमान झाला तर तुम्हाला चालणार आहे? नाही. त्यांचं जर सगळीकडे हसं झालं तर आवडेल का तुम्हाला? नाही मॅडम. मग गप्प बसा आणि यांना बाहेर सोडून या. पण मॅडम इट वॉज नाईस मीटिंग यू. यू मे प्लीज लीव. या सर. बास दुर्गा, तुझ्या सासूने निर्णय घेतलाय आणि तू तो बदलू शकत नाहीस. एजे ही ऍड करणार म्हणजे करणारच. लीला आई, तुम्ही घरात माझ्या सासू आहात ना? पण एजंटच्या कामामधल्या या असल्या सगळ्या जबाबदाऱ्या पहिल्यापासून माझ्याकडे आहेत. आणि ही वेळ तुमची पॉवर दाखवण्याची नाहीये, एजंटच्या इमेजचा विचार करण्याची. हो विश्वास सर, हो तुम्ही काहीतरी करा ना. हा हो, तुम्ही हे जे सरांशी तुमचं चांगलं आहे, अहो तुम्ही त्यांच्याशी काहीतरी बोला ना. अहो आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हो अहो बरोबर आहे तुमचं, पण माझ्या हातात काही नाही हो. काही नाही होणार माझ्याकडनं. तुम्हीच करू शकता. हो अहो नाही. Perfect. Mr. Perfect. Perfect. Mr. Perfect. विश्वरूप, काय चाललंय? आणि हे कोण आहेत? हे बोला. हॅलो सर, आम्ही सिल्वर शाईन ऍड एजन्सीकडून आलो आहोत. ऍड एजन्सी? या बसा. सोशल कॉज आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो सर, या ॲडच्या हिरोईन त्यांचं मानधन ॲनिमल शेल्टरला देणार आहेत. त्या म्हणाल्या की त्यांना मुक्या प्राण्यांची आधी भीती वाटत होती, पण लग्नानंतर त्यांना त्यांचा लळा लागला. मुके प्राणी असतातच बरे, बेटर दॅन ह्युमन बिंग्स. पण काय की हे जरा मला पर्सनल कॉज वाटते दॅन सोशल कॉज. I don't think I'll be interested in doing this ad. I'm sorry. By the way, तुमची जी हिरोईन आहे जी पैसे डोनेट करणार आहे, चांगलं कॉज करते आहे. माझ्याकडनं तिला बेस्ट विशेस सांगा. हो ते तुमच्या खूप जवळचे आहेत, लीला मॅडम. तू कोणाला कन्सल्ट केलंस ही ऍड करण्या अगोदर? एजे, मी आजींना विचारलं होतं, त्या हो म्हणाल्या होत्या. आणि मला वाटलं तुम्हीच हिरो असाल तर काय हरकत आहे. व्हॉट?
म्हणजे मी काम केलं नाही तर तू ही ऍड रिजेक्ट करशील. नाही, मी करीन ना. हे बघ, तुला एवढंच वाटत असेल तर ठीक आहे, मी ऍड करीन. एजे, थँक्यू. खरंच खूप थँक्यू. काय झालं एजेंना? एजेंट सारखा माणूस का त्या लीलाच्या मुठीत आहे? फक्त मला जागीरदारांची इमेजची पडली आहे. आजी आणि एजे तर फक्त लीला लीला लीलाच करतायत. नाही नाही, पण मला शांत बसून चालणार नाही. आता नाईलाजाने मला त्या शूटवर असं काहीतरी करावं लागेल ज्याचं सगळं खापर त्या लीलावर फुटेल. सॉरी एजे. पार्टनर, तुला आठवतंय ना, एक तो दिवस होता जेव्हा मला एजेंना माझ्याबरोबर ॲडमध्ये काम करण्यासाठी कन्व्हिन्स करायला किती मेहनत करावी लागली होती. दुर्गाची मदत पण घ्यावी लागली होती. आणि आजचा एक दिवस आहे जेव्हा एजे आपणूनच माझ्याबरोबर काम करायला तयार झाले. पार्टनर, मी खूप प्रवास करून इथपर्यंत पोहोचले. प्लीज प्लीज उद्या असं काहीतरी कर ज्याने एजेतलं आणि माझ्यामधलं अंतर अजून थोडं कमी होईल. त्यांना माझ्यातली चांगली बाजू दिसेल आणि त्यांच्या मनात माझ्यासाठी एक जागा निर्माण होईल.